तर हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात तुम्ही सगळे? तर उज्जैन ट्रिपच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात आपण केली आहे ब्लॉगपासून. आणि गाईज ऊन एवढं जास्त नाही खायचं की हेवी कपडे घालू शकत नाही. आणि जी मी नॉर्मल कपडे आणले म्हणजे एक कुर्ती आणलेली ती मी घालून झालेली. आता आपण बघणार आहोत. मी 2 ड्रेस एक्स्ट्रा आणले, 3 म्हणणार होते. आता 2 ड्रेस एक्स्ट्रा आणले, तर आपण बघूया त्यातलं कोणतं घालायचं कोणतं नाही, किंवा डायरेक्ट मग मी जीन्स टॉप घालून टाकणार. ओके, तर बघूया आपण काय काय होतं ते. आणि आपण आत्ता आहोत ओंकारेश्वरला. ओंकारेश्वरचं मंदिर आहे, तिथून थोडंसं डिस्टन्स आहे 15 मिनिटाचं. तिथे आपण रूम घेतली. तर ही आपली रूम आहे. हे बघा, इथं आपली रूम आहे, अशी रूम आहे म्हणजे आपण. तर आता पटकन आपण करूया आपलं जे काय आहे ते. कारण की ओंकारेश्वरला आज गर्दी नाही आहे. शनिवार आणि रविवारी गर्दी होती. रविवारी आज गर्दी नाही. आज मंगळवार आहे शाळेत. सॉरी, हां शाळेत आज मंगळवार आहे. तर आज गर्दी नाही आहे, कारण की आमच्या इथं आहेत एक काकी बाजूला रूम घेतल्याने. तर त्या बोलल्या की नाही म्हणून आम्ही त्या अर्धा तासात जाऊन आलो. तर बघू बस आपण किती तासात येतोय. आणि ओंकारेश्वरचं करायचं आहे तिथे जरा बोटिंग आपण असं करणार. आणि नंतर मग आपण जाणार आहोत आपली डायरेक्टली मुंबईला आपण निघून जाणार आहोत. तर चला आपण कपडे बघून घेऊया. पण आलेलो आहोत मंदिरात. आणि माझा हा ड्रेस आहे, हे बघू शकता आम्ही आज. नहीं इधर का कैसे करवाते मेन तो चलेंगे तो उधर तो ग्लास लग रहा है. इधर ताप काशी रखे अंदर भीतर बोले ना बहुत बोल रहे हैं कुछ नहीं बोला. जलाभिषेक होगा आपके नाम से गोष्ट से भीतर बाबा पे धोतर लेंगे. हाँ लेकिन गाईज आपण मंदिरात आलो आहोत. आता लाईनमध्ये आहे. आणि हा माझा ड्रेस नंतर दाखवा थोडं होतं मेकअप बघा. तुम्हाला दाखवतो किती लाईनमध्ये. सर रोटा जाएगा गाजीरो हां गाजीरो ले तू फालतू चीज में क्यों कर ले. काय बनते आम्ही पाया वगैरे पडून आलो. आणि तुम्हाला पण पाया पडायला व्हिडिओ काढला आहे. तुम्ही सगळ्यांनी पण दर्शन घ्या. आणि आता आपण बाहेर बसलेलो आहोत, कारण की जी दिदी आपल्याबरोबर आली प्रणाल दिदी, ती कपडे चेंज करायला गेले बहुतेक. तर खूप चांगलं वाटतं, एवढी मस्त हवा येते. ओ माय गॉड, प्रथम त्याची फेक ID कोणीतरी काढले. हो, नाव तुझं, फोटो तुझा, व्हिडिओ माझे. गाईज हे बघा काय लॉजिक लावले. फोटो माझा लावला आयडीला. हे बघा फेक ID काढले. तुम्हाला दाखवते मी. इट्स शिव काहीतरी लिहिलं थांबा. हे बघा, हा फोटो ह्याचा आहे. इकडे बघ दादा, ह्याचा फोटो आहे. आणि त्याच्यावर इट्स डॅश शिवा डॅश 21 ही ID आहे. आणि त्याच्यावर पोस्ट माझे आहेत आणि फोटो त्याचे आहे. म्हणजे कोणतरी आहे. रॉयल एंट्री 15 जून. ते पण चोरलं माझ्या. M.A. चक्रा सातारकर. लाईफलाईन मॉम. काही असंच तुम्हाला पण फॉलो येऊ शकतो. आपण आता जाऊया. इथे बसलो, खूपच मस्त वाटलं मला. म्हणजे हवा वगैरे म्हणून जरा शांत झालंय. आपण जाणार आहोत दुसऱ्या लोकेशन. ते लोकेशन एवढं भारी आहे ना गाईज. म्हणजे बोटनं आपल्याला मंदिरात जायचंय. मंदिरात
म्हणजे ही आता ह्या मंदिरातून त्या मंदिरात आपल्याला बोटने प्रवास करायचा आहे. प्लस तिथं गेल्यावर आपल्याला म्हणजे लाईन आहे की नाही माहीत नाही, बट आमच्या रूमच्या बाजूच्या काकी तर त्या बोललेल्या त्यांना अर्धा तास लागला त्या तिकडे. तर आपल्याला किती तास लागेल सांगू शकत नाही, पण बघू देव करू कमीच लाईन असावी तिकडे. तर शेवटपर्यंत काही नक्की बघा. मला म्हणजे ना बोटमध्ये प्रवास करायला खूप आवडतो, पण भीती पण तेवढी वाटते, कारण की तुम्हाला तर माहिती आहे आजकाल काय चाललं आहे. आत्ताच आम्ही इकडे यायच्या आधी गाईज एक होत्या म्हणजे नाही का बोट पलटी झालेली वगैरे, ते बाळ आई मेलेले वगैरे. तर गाईज बघू शकता इकडं कपडे चेंज करून आले. चला जायचंय. अहो माझी चप्पल तिकडे. आता पटकन जाऊया आपण. बाय तोपर्यंत. हां कम. आपण बोटमध्ये बसलोय, आपलं दर्शन पण झालेलं आहे आणि आता आपण बोटमधनं फिरणार आहोत. आपल्याला हे लोक काय दाखवणार आहेत, सो आपण ते बघणार आहोत. आता आम्ही चाललोय आमच्या घरी मुंबईला. असं आमची पिकनिक संपली आहे, 2 दिवसाचीच होती. तर आपण भेटू मुंबईला जाता गेल्यावरच. तर आता जाऊया पटपट. अजून झाशीचा राणी बघायचा आहे की झाशीची राणी किल्ला बघायचा नाही. मी स्वतः एक झाशीची राणी. कशाला दुसऱ्या झाशीच्या राणी बघायचं? बघू जर टाईम भेटला तर काहीच बघणार आहे. जर बघितलं तर तुम्हाला पण दाखवेलच. तोपर्यंत बाय बाय. हे आपलं मध्य प्रदेशमधलं लास्टचं गाव आहे, शेवटचं. आता आपण इथनं जाणार महाराष्ट्रात. एंट्री हे बघा पोलीस चौकी इकडं दिसत नाही एवढं लांब ना. पुढे मम्मीकडे दे. हे बघा गाईस. आता आपण महाराष्ट्रामध्ये एंट्री करणार आहोत. बघा आपल्या बॉर्डर आपलं म्हणजे महाराष्ट्राचा चेक नाका आहे. आता इथनं आपण जाणार मस्त पैकी आपलं महाराष्ट्रात एंट्री करणार आहे. तर गाईज आम्ही MP मध्ये एक्झिट मारलेला आहे फायनली. आणि आता आम्ही आलेलो आहोत महाराष्ट्राच्या चेक नाक्यावर, म्हणजेच आपण आता एंट्री करणार होतो महाराष्ट्रामध्ये. तर गाईज खूप हॅपी वाटते, कारण की 3 दिवसानंतर आपण काहीच महाराष्ट्रामध्ये एंट्री करणार आहोत. आणि आपलं महाराष्ट्रामध्ये प्रेमळ आणि MP पेक्षा तरी आपलं महाराष्ट्र खूपच चांगलं आहे. मला ते नंतर सांगेलच. मी तुम्ही बघू शकता माझं चेक नाका आपला महाराष्ट्राचा चांगला दिसतो. आणि आता आपण एंट्री करणार आहोत, म्हणजेच आपलं महाराष्ट्रामध्ये गरज नाही. काय घेतलं का नाश्ता? मम्मी बोल ग, मला आवडलं. बोल की मोठी. तर गाईज आपण आता महाराष्ट्रामध्ये एंट्री केलेली आहे. हे बघा जिल्हा तिथं खाली आहे ना ते बोर्ड, तिथं थांबव गाडी. धुळे जिल्हा. आता इथं धुळे चालू आहे, नाही तर झाला चालू.